12 महिन्यांनी लक्ष्मीनारायण येत आहेत घरी. 30 मे पासून महिन्याभरात या राशींचे दिवस पालटणार व नशिबात प्रचंड धन आरोग्य प्राप्त होणार. शुक्र कोणत्याही राशीत असो किमान 1 महिना वास्तव्यात असतो. त्यामुळे या राशीत पुन्हा येण्यासाठी त्याला किमान 1 वर्ष तरी लागते. त्यामुळे यावेळी बनणार राजयोग हा आणखीनच दुर्लभ आहे. त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पहा. जूनमध्ये शुक्रादित्य गजलक्ष्मीसह हे राजयोग निर्माण होणार. या महिन्यात 3 राशींचे नशीब चमकणार. मिळेल अपार धन. 12 राशीपैकी कोणत्या राशी आहेत ज्यांना सर्वात जास्त लाभ होईल जाणून घेऊया. ज्योतिषशास्त्रानुसार जून महिना खूप खास आहे. या महिन्यात अनेक ग्रहांची साथ बदलून अनेक राजयोग निर्माण होतात. महिन्याची सुरुवात म्हणजे 1 जूनला मंगळ मेष राशीमध्ये प्रवेश करणार आहे, जिथे बुधसह त्याची युती होणार आहे. त्यात बरोबर वृषभ राशीमध्ये गुरुसह शुक्र आणि सूर्य देखील विराजमान आहे. त्यामुळे शुक्रादित्य, गुरु आदित्य आणि गजलक्ष्मी योग निर्माण होत आहेत. त्याचसह जूनच्या मध्यात सूर्य राशी बदलून मिथुन राशीमध्ये प्रवेश करणार आहे. त्याचसह केतू, कन्या आणि राहू मीन राशीमध्ये विराजमान असेल. बुधही या राशीमध्ये प्रवेश करेल, ज्यामुळे बुधादित्य योग निर्माण होईल. त्याचसह शुक्र देखील 12 जूनला या राशीमध्ये येणार आहे, ज्यामुळे त्रिग्रही योगासह शुक्रादित्य आणि लक्ष्मीनारायण योग निर्माण होईल. तसेच एकाच वेळी शुभ योग निर्माण होणार आहे. जून महिन्यात काही राशींचे नशीब चमकणार आहे. 12 राशीपैकी कोणत्या राशी आहेत ज्यांना सर्वात जास्त लाभ होईल जाणून घेऊया. पहिली राशी आहे ती म्हणजे वृषभ राशी. वृषभ राशीच्या लोकांना जून महिना एखाद्या वरदानापेक्षाही कमी नाही. या राशीच्या जातकाचे थांबलेले काम पूर्ण होईल. या राशीच्या लोकांचे थांबलेले काम पूर्ण होऊ शकतात. मेहनतीच्या जोरावर या राशीचे लोक आपले ध्येय साध्य करू शकतात. विद्यार्थी आपल्या बुद्धी आणि चिकाटीच्या जोरावर पुढे जाऊ शकतात. नोकरदार लोकांना फायदा होऊ शकतो. कोणत्याही निर्णय घेण्यापूर्वी एखाद्या अनुभवी व्यक्तीकडून सल्ला जरूर घ्या. त्यामुळे तुम्हाला अमर्याद यश प्राप्त होऊ शकते. आरोग्य देखील चांगले राहणार आहे. या काळात भाग्योदय होईल आणि प्रत्येक क्षेत्रात यश मिळेल. घर, संपत्ती खरेदी करू शकता. त्याचबरोबर भवन निर्माणचे काम सुरू करू शकता. दुसरी राशी आहे ती म्हणजे मिथुन राशी. मिथुन राशीच्या लोकांना जून महिना खूप चांगला जाणार आहे. या राशीच्या लग्न घरामध्ये बुध आहे आणि सूर्यासह शुक्र देखील राहणार आहे. अशा स्थितीमध्ये कित्येक शुभ राजयोग निर्माण होऊ शकतात. या राशीच्या जातकांना भाग्याची पूर्ण साथ मिळेल. दीर्घकाळापर्यंत रखडलेली कामे पूर्ण होतील. त्याचबरोबर कर्जातून सुटका होईल आणि अपार धनलाभ होईल.
एवढेच नाही तर भविष्यासाठी बचत करण्यातही यश मिळेल. तुमचे काम पाहून तुमची पदोन्नती होऊ शकेल. वरिष्ठ कर्मचारी तुमचे काम पाहून मोठी जबाबदारी सोपवू शकतात. ती कशी सांभाळाल ते तुमच्यावर अवलंबून आहे. विदेश जाण्याचा विचार करत असाल तर जून महिन्यात तुमचे स्वप्न पूर्ण होईल. आईवडिलांचे पूर्ण सहकार्य लाभेल. याचबरोबर कुटुंबाबरोबर चांगला वेळ जाईल. लव्ह लाईफ चांगली जाईल. वैवाहिक जीवनातील समस्या आता समाप्त होऊ शकतात. पुढची राशी आहे ती म्हणजे मकर राशी. मकर राशीच्या लोकांसाठी जून खूप चांगला जाणार आहे. बऱ्याच काळापासून रखडलेली कामं पूर्ण होण्याबरोबर तुमचे ध्येय साध्य करण्यात यश मिळेल. कुटुंबाबरोबर बऱ्याच काळापासून सुरू असलेल्या समस्या संपतील. भाग्य तुम्हाला साथ देईल. त्याचबरोबर तुम्ही तुमच्या सहकर्मचाऱ्यांना आणि वरिष्ठांच्या सहकार्य तुम्हाला मिळू शकते. तुमचे काम पाहून वरिष्ठ तुमची पदोन्नती करू शकतात. बोनस मिळू शकतो. व्यापार देखील चांगला चालणार आहे. शत्रूवर विजय प्राप्त होईल. त्याचबरोबर विद्यार्थ्यांना लाभ मिळण्याची संधी आहे. तर मित्रमैत्रिणींनो, हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल. आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.